नमो शेतकरी योजनेचे या दिवशी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. मात्र या शेतकऱ्यांना फक्त पैसे मिळणार. अशा पद्धतीची अतिशय एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. त्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार. आणि फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नव्हे तर PM किसान योजनेचा 22वा हप्ता हे 2 हप्ते एकत्र जमा. म्हणजे की नमो शेतकरी योजनेचे 8वा हप्ता आणि PM किसानचा 22वा हप्ता असे हे 2 हप्ते मिळून 4,000 जमा होणार. राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. आणि समोर आलेल्या आकड्यानुसार राज्यातील साधारण 90 ते 93 लाख इतक्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार. मात्र हप्ता तर जमा होणार, पण हा हप्ता कधी येणार? त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार. सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात जमा होणार? कोणत्या बँकेत सर्वात अगोदर पैसे जमा होणार? त्याच्या लाभासाठी कोणते कामं करावे लागणार हे देखील जाणून घेण्याचं अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण केव्हा होणार, त्यानंतर PM किसान योजनेचे देखील केव्हा वितरण होणार. आणि इथे पहा, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये हे 2 हप्ते नेमकं कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तर याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण का होत नाही याबद्दलची माहिती जाणून घ्या. PM किसान योजना संदर्भात A to Z माहिती जाणून घ्या. 22वा हप्ता, 8वा हप्ता आणि तसेच तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. तुमच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार, आज पैसे जमा होणार का, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. फक्त त्यासाठी थोडा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. राज्यातील साधारणतः 90 लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी बांधवांमध्ये म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार. राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला तरी तुम्हाला हप्ते जमा होणार आहेत. आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरण करण्यात हालचालींना वेग आला आहे. शेतकरी योजनेच्या कुटुंबात 90 लाखपेक्षा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील व तसेच PM किसान योजनेचा 22वा हप्ता बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे. या पद्धतीने एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. म्हणजेच की शेतकरी बांधवांना आता तुमच्या खात्यावर 2 योजनेचे 2 हप्ते जमा केले जातील. आता 2 हप्त्याचे 4,000 रुपये जमा होणार हे तर समजलं, पण आता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार जाणून घ्या. व तसेच आज 2 ते पुढील 2 ते 3 तासात खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते जमा होतील. आणि त्याचबरोबर आता फक्त या जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरण करण्यात येणार आहे आणि याच जिल्ह्यामध्ये पुढील 2 ते 3 तासात रक्कम जमा होणार आहे. चला तर पाहूया जिल्ह्यांची यादी. फक्त या जिल्ह्यामध्ये पुढील 2 ते 3 तासात पैसे जमा केले जातील. नंबर 1 वर आहे अमरावती, बीड, अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा केले जातील. कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, बीड, ठाणे, सांगली या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जातील. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. शेतकरी मित्राजवळ हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.